भाऊ निवांत रील्स बघत बसला ना आणि दचक्यात भाऊचं अकाउंटच गेलं. तर विषय असा झालता, आपण गेलतो सकाळ सकाळी रोजच्या सारखं जिमला. वर्कआउट झालं, पार्किंग मध्ये येऊन निवांत बसलेलो, तेवढा तिकडे वर्ध्याचं अकाउंटच गेलं. कारण भाऊन अकाउंट व्हेरीफाय केलं नव्हतं. त्यामुळे म्हणतोय तुमचं पण लवकरात लवकर अकाउंट व्हेरीफाय करून घ्या. शेवटी काळजी आहे तुमची मला. कारण तुमच्या अकाउंट उडायला लागल्यावर माझे फॉलोअर्स कमी होतील. त्यामुळे म्हणतोय अकाउंट व्हेरीफाय करून घ्या. तिथनं जिमवरनं घरी येऊन आवरून केलं जेवण. आता मी नाश्त्याला जेवण का म्हणतोय, तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये जाऊन बघा. तिथनं दिलेलं निवांत ताणून तेवढा ऋषाचा कॉल आला. ऋषा म्हणला चल जरा फिरायला जाऊया. फिरायच्या नावाखाली भावान डायरेक्ट मला तहसीलदार करायला पुढे उभं केला. म्हणला कागदपत्र काढायला आलोय आपण. गद्दारी केली आपल्या बरोबर, गद्दारी भावानं. पण एक काम तेवढं भावानं चांगलं केलं, लस्सी पाजले भावानं आपल्याला. आणि त्यात लस्सी पण हलकी फुलकी नाही, डायरेक्ट मँगो लस्सी पाजल्या भावानं. मँगो लस्सी पण पोट तर शांत झालं, पण मन काय अजून शांत झालं नव्हतं. त्यामुळे ऋषाला म्हणलं मावा आईस्क्रीम घेऊया. मनाच्या पोटाची शांतता करून निघालो आम्ही घराकडे. बरं ती नव कट कसा दिसतोय तेवढं सांगा की. तिथनं जाऊन निवांत झोपलेलो, पण तेवढ्यात घरच्यांनी उठवला आणि जा म्हणली बाजार कर जा. आता म्हणलं काय खरं नाही, कारण आपल्याला काय बाजार करायला जमत नाही. आणि त्यात आता म्हणली हो बाजार माणसांच्या खायचा होतोय का जनावरांच्या खायचा होतोय, हेच डोक्यात प्रश्न पडलेला माझ्या. राहिलेल्या पैशात आपण दाबून गपली भाजी केली, दाबून एवढे नाही 20 रुपये. आता तुम्हाला पण तुमचं अकाउंट डिसेबल होण्यापासून वाचवत असेल तर सर्वात आधी तुमच्या अकाउंटवर जावा आणि तिथे गेलं सिम्पली त्या 3 लाईन्स वर क्लिक करून अकाउंट सेंटरवर जावा आणि तिथनं पासवर्ड आणि सिक्युरिटीवर क्लिक करून व्हेरिफिकेशन सेल्फीवर क्लिक करा आणि तिथनं तुमचं अकाउंट व्हेरीफाय करा. आणि जाता जाता आपल्या पेजला तेवढं नक्की फॉलो करा. तुम्ही काय फॉलो करा नसा, 1015 वर डबल 1000 वर आलोय, तेवढं करा बरं का फॉलो आठवणीनं.